नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि मला माहिती आहे की आजच्या पॉडकास्टची वाट तुम्ही आतुरतेने पाहत होता, तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे वीकेंडचा वार, एस्पेशली ऑन वन अँड ओनली झमुरे वजात ताली. मी असा कसा वेगळा, मी वेगळा, मी ठगळा, मी ढगळा, मी पगळा. अरे बाबा पगले, तू क्या लोगों को येडा समजता है क्या? म्हणजे असं इतकी फेकाफेकी ना, फुल फिर हेराफेरी आहे आज झमुरा. म्हणजे ह्याचं व्हॉट्सअप स्टेटस बघितलं होतं, म्हणे मी गाडी पाठवतोय आणि ड्रायव्हरबरोबर जर कोणाला पाहिजे असेल तर आमरसच्या बाटल्या तुम्ही ऑर्डर करू शकता आणि 200 रुपये एक्स्ट्रा चार्ज लागणार तुम्हाला आणि 250 रुपये पर बॉटल हा चार्ज आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मुंबई ते ओसाडगावच्या मध्ये जर तुम्ही राहत असाल त्या ऑन द वे त्या रूटला, तर तुम्ही सांगा, तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला घरपोच सर्व्हिस देण्यात येईल किंवा तुम्हाला एक लोकेशन सांगण्यात येईल, तिथे येऊन तुम्ही पिकअप करायची. आणि पक्का इतका शाणा ना डांबरट की ह्याला माहिती आहे बरोबर की आपण यूट्यूबवर टाकलं तर मग आपलं खोटं पकडलं जाईल ना. यूट्यूबवर टाकलं तर लोक म्हणतील, अरे तू तर बोलत होता की एवढाच लिमिटेड स्टॉक आहे आणि फक्त इथे येणाऱ्यांनाच मिळणार, ओसाड गावात आणि पत्रा स्टे झोपडा स्टेमध्ये जे लोक येणार त्यांनाच मिळणार, बाकीच्यांसाठी नाही आहे, तुम्ही पटापट बुक करा, आता हा थोडंसंच राहिला आहे, हा संपला की मग डायरेक्ट नेक्स्ट सीझनला. मी बोलली ना म्हणजे तेव्हाच मी बोललेली, हा दरवर्षी असं बोलतो. जर याच्याकडे इतका लिमिटेड स्टॉक आहे तर हा बाहेर का बाबा पाठवतोयस तू? आणि तुझ्याकडे तर एवढी 2-2.5 लाखाची ॲडव्हान्स बुकिंग पण झालेली आहे, मग ते लोक नाही घेणार का तुझा आमरस? आणि राहिली गोष्ट ती FSSAIच्या लायसन्सची, तर ती पण तुला ते लायसन्स कसं काय मिळालं आहे? तर मला एक मोठा प्रश्नच पडला आहे. कारण तुझा हा आमरस काळा पडलेला, काळा निळा, एक्सपायरी नसलेला, FSSAIचं ट्रेडमार्क नसलेला असा हा आमरस तू विकतो. त्या आमरसच्या बाटल्या काय लपवून ठेवलेल्यास की काय केलेला पपाया आमरस? हां, अक्षरशः काळ्या पडतात त्या बाटल्या, आतमध्ये तो आमरस काळा झालेला असतो, तो विकतो हा पप्पाया मिक्स आमरस. आणि मोठा सांगतं आमच्या आमरस तुम्हाला पाहिजे तर असं एक्सक्लुझिव्ह, जसं काय ह्याच्याच आंब्याचा आमरस काढून देतं. आंबा पिकतं, रस गळतं, ओसाडगावचा राजकुमार झिम्मा खेळतं, फू बाई फू, फुगडी फू, फू 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 फू. ठुमकेश्वरी आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत ओसाडगावी. आला मोठा, तुझ्या त्या पत्त्याच्या बंगल्याचे ना बघ आता मी कसे पत्ते उघडते. असावा सुंदर पत्त्यांचा बंगला, चंदेरी सोनेरी डुगडुग तो चांगला, चंदेरी सोनेरी डुगडुग तो चांगला. पत्र्याच्या बंगल्याला निळे निळे दार, टाकल्यावरचा झुपका झाडून जाईल खार. सावा सुंदर पत्रास्टेचा बंगला. 10 वेळा आपलं आम्ही हे केलंय, आम्ही ते केलं, आम्ही असं केलं, आम्हाला एवढा खर्च होतो, एवढं दूध लागतं, मी इकडे काय एम्प्लॉयमेंटच जनरेट केली. अरे बाबा, तू यायच्या आधी काय तिकडचे लोक काय कामधंदा करत नव्हते का? त्यांची काय दुधाची लाईन वगैरे नव्हती का? अरे दुधाचे लाईनवाले आहे ना, त्यांचं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या बिझनेस असतो आणि चांगले रगड असतात. तुझ्या पत्रास्टेला विकत घेतील, समजलं का? आला मोठा एम्प्लॉयमेंट जनरेट करतोय. तसा काय हा दूध घेत नव्हता तर गावातल्या गाई म्हशी दूधच देत नव्हत्या, ह्याच्यासाठीच दूध द्यायला लागल्या. बाबू दूध पाहिजे, बाबूला दूध पाहिजे, आमचं बाळ रडत होतं, दूध द्या त्याला. आम्ही सारखं आपलं बघा इथे कसं हे एअरपोर्टसारखं झालं आहे, हे एअरपोर्टसारखं झालं आहे. तर एअरपोर्टसारखं झालं आहे तर काय मग काय त्याच्या ट्रेनवर बसून उडणार का आता तू? हां, तेवढंच बाकी राहिलं आहे, डोक्यावरचं उडवून टाकेन आता मी. गा बस, परत येऊन जाऊन सर्व्हरला होता हा. अक्षरशः ह्याच्याकडे काय कंटेंट नाही ना, परत सारखं रिपीट मोडवर तेच बोलतो. आणि काय ते कुवाला ज्यूस पिऊन झालं का? तुझा कुवाला ज्यूस पित होता आणि आता बोलतो तुळशीचं पान प्या, तुळशीचं पान घातलेलं पाणी प्या आणि तुम्हाला चांगलं होईल, असं होईल तसं होईल. आणि त्या आयशीला लागलं येड मोठी
शेतकरीण समजते आता स्वतःला. तिथे बसल्या बसल्या तिकडे टब भरते, त्या टबात माती टाकते आणि त्याच्यामध्ये भाजीपाला उगवते. मस्त एकदम ऑर्गॅनिक खत पण असतं त्याच्यामध्ये. मंडळी समजून जा तुम्ही, कसलं एकदम ऑर्गॅनिक आहे, एकदम प्राण्यांपासून बनवलेलं ताजं खत. बरेच प्राणी आहेत तिकडे. माणूस हा पण एक प्राणीच आहे, तर समजून जा मंडळी. मला काही घाण बोलायचं नाही मंडळी. ऑर्गॅनिक म्हणते मी, म्हणजे चांगलंच आहे ना, घरात उगवते, तिकडे झुलत असते, तर तिकडे ती निगा राखते त्याची अशी व्यवस्थित. काही टेन्शन नाही मंडळी, बिंदास भाज्या बिज्या खा आणि एकदम धष्टपुष्ट व्हा. जनरली आपण आपले भाऊ बहीण असेल, मामे बहीण असेल, आत्ते बहीण असेल, आत्ते भाऊ असेल, तर त्याला आपण नावाने हाक मारतो ना. जसं की आता ह्याच्या जो मामाचा मुलगा आहे त्याला हा नावाने हाक मारतो. असं प्रत्येक वेळेला मामाचा मुलगा असा उल्लेख नाही करत ना. भूषम असं करून नावाने हाक मारतो ना. पण आत्याच्या मुलीला नाही. आत्याच्या मुलीला अगदी म्हणजे आत्याची मुलगी असंच बोलतो. माझी आत्या आणि आत्याची मुलगी येणार आहे, म्हणजे आत्या बहीण येणार आहे. काय मनातनं बहीण बिण मानत नाही की काय झमुरे? आत्याची मुलगी ऐकत नाही. अरे हे किधर तू, लक्ष आहे की नाही तुझं? मला पण बहुतेक काहीतरी मागे लागला असेल नुसतं, तर ती आत्या बोलली असेल जाऊ दे चल बाबा एकदा त्याचं काय ते करून दे, त्याला साधं सुधं काहीतरी चालेल, त्याला काय एवढं काय हे काय त्याला काय कळत नाही, असं वरवरचं काहीतरी कर. नाहीतर तुम्ही सांगा मंडळी, त्यांच्या घरी जे तिने काम केलं आहे, ते जे काही पेंटिंग वगैरे केलं आहे ते आणि इकडे जे काही केलं आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे. हे नुसतं असं थुकपट्टीचं काम म्हणजे करायचं म्हणून केलं आहे. ह्याच्या घरचे ह्याच्या नातेवाईक पण ह्याची लायकी ओळखून आहेत की हा किती पाण्यात आहे आणि किती आपल्याला वापरू शकतो. इतने में इतना हिच मिलेगा असं त्यांनी दाखवलं आहे. त्यांच्या जेवणाची थाळी तुम्ही पहिल्यांदाच खाताय ना आत्या, तुम्ही कधी खाल्ली नाही ना थाळी? हो रे बाबा, तू कधी बोलवलं तर खाणार ना. एक दोनदा बोलवलं होतंस, ते पण त्यांच्याकडनंच करून घेतलंस, त्यांनाच करायला लावलंस, त्यांचंच सगळं सामान त्यांचं आणि तूच खाल्लंस, फक्त तुझ्या घरी केलं एवढंच. मग कसं काय खाणार तू? लाज पण नाही वाटत विचारताना? आपण आपल्या नातेवाईकांना इतके फक्त ढाचे देतो, इतकं मोठ्या मोठ्या फक्त गप्पाच करतो. म्हणून तुझ्या थाळीच्या वर्थ, जितकं थाळीचं त्यांना वर्थ वाटले ना, त्या वर्थचंच काम करून दिलेलं आहे. म्हणलं नाहीतर असं खिरखिरचं फॉन्ट वगैरे किती असं मस्त असं डेकोरेटिव्ह करता आलं असतं ना अजून. आणि काय ते पान काढलंय काय कळतच नाही आहे, नुसतं काळा पेंट. ते ॲक्च्युली लाईट ग्रीन कलर काढला असता तर तो दिसला असता. तो डार्क केल्यामुळे तो रेड कलरवर ग्रीन कलर डार्क फासल्यामुळे तो ब्लॅक दिसतोय. तुम्ही जरा ते कलर कॉम्बिनेशन जे असतात ते जरा एकदा बघून घ्या, कुठल्या कलरमध्ये कुठला कलर मिक्स केल्यावरती कुठला कलर तयार होतो, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या आर्टिस्टला बाबा माहिती नसेल की असं दिसेल ते रेड कलरवर मारल्यानंतर. बट ह्याची तर वाजवायचीच ठरवली आहे लोकांनी. तो देवारा बघितला का? देवारा म्हणजे मला खरंच आहे ना, ह्याचे जे मंद भक्त आहेत ना त्यांचं मला अक्षरशः म्हणजे काय त्यांना डोळे कान काय दिलेत की नाही, इंद्रिय पंचेंद्रिय त्यांच्याकडे आहेत आणि ते काही काम वगैरे करतात की नाही ह्याच्यावर खूप मोठी शंका आहे. कारण त्यांना दिसत कसं नाही आहे. मी एवढं पोटतिडकीने सांगते की तो देवाऱ्याची काय हालत केली आहे आणि सगळं काही साफ होतं आहे, सगळं काही क्लीन होतं आहे, पण तो देवारा आपला तिकडे पडला आहे. त्याचं काय काय विविध उपयोग केले जात आहेत. कधी तिथे कुत्र्यांचं शेल्टर बनवलं जातं आहे, कधी तिथे खाणं दिलं जातं आहे, कधी टेबल बनवलं जातं आहे. काय अजून काय बघायचं आहे त्या देवाऱ्याला ना, काय सहन करायचं आहे तेच मला कळत नाही. आणि झमुऱ्या, तू जोपर्यंत ह्या गोष्टींचं बारीक बारीक गोष्टींचा जोपर्यंत तू विचार करत नाहीस, त्यांना नीट हाताळत नाहीस, तोपर्यंत तुझ्याकडे लक्ष्मीचा वास होणं हे अशक्य आहे. म्हणून तू कितीही काहीही बोललास की आमच्याकडे एवढं आहे, आमच्याकडे तेवढं आहे, आम्ही असले भारी आहोत, पण रियालिटी तुला पण माहिती आहे आणि मला पण चांगली माहिती आहे. आणि अशी व्यक्ती कधीच प्रोग्रेस करू शकत नाही, कधीच तिच्याकडे लक्ष्मी नांदू शकत नाही. भलेही तू कितीही मोठ्या मोठ्या बाता मारल्यास तरीही तुला रियालिटी माहिती आहे. त्याच्यामुळे ते शक्यच नाही आहे.
ज्या प्रकारचं तुझं घर आहे, ज्या प्रकारचं तुझं कबाडखाना आहे, त्या दिवशी तू बेडरूम दाखवला, बापरे इतकं हॉरिबल, म्हणजे ते दृश्य अगदी विचार पण नाही करू शकत अशा घरामध्ये राहण्याचा. लक्ष्मी काय एंटर होणार, म्हणजे ती फक्त असं नुसतं असं वाकून जरी बघेल ना तरी आल्या पावली परत जाईल. इतकं भयंकर तो कवाडा आहे. आणि त्यात तो देवारा, जरीही तो आता तू वापरात नसला तरी पण तो कधीतरी त्याच्यामध्ये देवांचा वास होता ना, देव राहत होते ना, त्याची काय हालत केली आहेस तू आणि काय करतोयस अजूनही, म्हणजे खरंच इम्पॉसिबल आहे. आणि त्याचमुळे मला नाही वाटत की तुझं हे काही डामाडोलचा आता आवर्त घे. तू कितीही खर्च, उगाचच वायफळ खर्च करू नको, कारण ह्या बेसिक गोष्टी जोपर्यंत नाही नीट होत ना तोपर्यंत एवढ्या खर्चाचा काहीच फायदा होणार नाही आहे. आणि हेच याच्या भक्तांना कसं दिसत नाही, कसं ते त्या देवाऱ्यावरून त्याला काहीच बोलत नाहीत, ह्या मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. कदाचित बोलत पण असतील काही जणं, पण ॲज युजल झमुरा बिंग झमुरा. पण तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतोस, इतकं तुला झोमतात गोष्टी, हां, लगेच त्याच्यावरती काही ना काहीतरी आडून एक्सप्लेनेशन देतो. तर मग तुला देवाऱ्याचं कधीच कोणी कमेंट केली नाही, कधीच तुला असं वाटलं नाही की अरे आपल्याला ही कमेंट केली आहे तर आपल्याला काहीतरी त्याचं व्यवस्था करायला पाहिजे. बाकी तर सगळं पॉडकास्ट ऐकून जातोस रे, हां शाण्या. लगेच गेटचं एक्सप्लेनेशन द्यायला लागला की ते गेट का असा कलर मारला ना ते मी तुम्हाला नंतर सांगेन, त्याचं पण एक कारण आहे. मग त्याचं पण एक कारण आहे, तुला मी एवढं पोटतिडकीने सांगत असते देवाऱ्याबद्दल, ते नाही तुझ्या कानात पडत का भैरा कुठचा. आणि काय म्हणे सूर्यकिरणं खूप महत्त्वाची असतात, तर ते ना तुम्ही ना असं पुढून चेहऱ्यावर वगैरे नाही घेतलं ना तरी चालेल, पण पाठीवर घ्यायची असतात. तुम्ही ना पातळ कपडे घाला, नाही तर मग काय नाही घातलं तरी चालेल. अरे बापरे, काय नाही नको जमुरे, असलं काहीतरी करू नका बाबा, डेंजर. नाहीतर तिकडे बाबा लोकांना सकाळ सकाळ दर्शन व्हायचं आहे याचं थुलथुलीत गुलगुलीत बुलबुलीतचं. अरे बाबा डेंजर आहे या, काय पण करू शकतो. उघडा नागडा उभा राहायचा तिकडे, हे लोक याला वेडा समजून बदडतील. तसा पण आहेच तो वेड्याच्या बायकोने केले होते लाडू, बॉल बॉल म्हणून त्यांनी खेळायला घेतले. अरे वेड्याच्या बायकोवरून आठवलं, ॲनिव्हर्सरी, बिलेटेड हॅप्पी ॲनिव्हर्सरी झमुऱ्या. काय रे काय, शी बाबा शी, म्हणजे झमुरी बघ बघ काय तुझं लाईफ आहे. आमची एवढी लग्नाला वर्ष झाली ना तरी पण आम्ही उत्साहाने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. म्हणजे कसं काही झालं तरी पण आम्ही कुठे ना कुठेतरी काहीतरी जुगाड लावून छोटं मोठं त्या दिवशी तरी एकत्र टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुझी आत्ता कुठे 3-4 वर्ष होत आहेत ही हालत आहे. आणि झमुरा मी जाऊ मम्मी बोलते नाही नाही जायचा, चुपचाप इथे राहायचा. मला काय इथे मारायला ठेवलं, मला इथे आता मला कधी हाय अरे जिंदगी खराब गई. बघा ना मला सोडून जायच्या गोष्टी करतो. झमुरा गेला ना माझा जीव अगदी कासावीस होतं, मला त्याच्याशिवाय चैन नाही पडत, मला तो पाहिजेच. मुझे तू चाहिए शाम सुबह तू चाहिए, जितनी दफा जिद हो मेरी उतनी दफा तू चाहिए. ओ ओ ओ ओ ओ. अरे मैं काय करूँ, मैं मम्मी के पास जाऊँ या खाजरुडी के पास जाऊँ. ग मम्मी कशी ग तू, कसं त्या मुलाचं लाईफ झंड करताना तुला कसंच काय नाही वाटत. हां तू पण जा ना, त्याला बोल की मला पण घेऊन जा झमुरा, मी पण येते तुझ्याबरोबर. स्पष्ट बोलायचं काकू, असं मनात साचवून नाही ठेवायचं, मग तर तुमची लाईफ खराब होणारच. असं सांगायचं ना झमुऱ्याला की मला घेऊन जा, मी पण येते, मला पण थोडं मुंबई बघायचं आहे, मला कंटाळा आला, चल 2 दिवस जाऊन येऊया. का तुम्हाला उभं नाही करत तिथे कोण. लास्ट टाईम तुम्ही गेला होतात ना खाजरुडीच्या आईकडे, प्रत्येक वेळेला तुम्हीच जाता, तर खाजरुडीच्या आईने सांगितलंय बाबा नाही बाबा आता ह्याला पण आणू नको या झमुऱ्याला, आणि त्याच्या आईला तर नकोच नको.
आता मीच येते तुमच्याकडे. ती पण समजली. हळूहळू खाजुर्डी पण समजेल. खाजुर्डी यायला तयार नाही वाटतं, तरीच गाडी पाठवली आहे झमुऱ्याने ड्रायव्हर सकट. खाजुर्डी यायला तयार नाही आणि मम्मी झमुऱ्याला सोडायला तयार नाही. आणि झमुऱ्याची झाली आहे गोची. खाजुर्डी लक्षात आहे ना मी तुला काय सांगितलं होतं? जर शाणी असशील ना तर एकदम लक्षात ठेव. मी तुला परत एकदा कोडमध्ये सांगते. बुलाता है मगर जाने का नाही. आपल्या कॉन्सेप्ट माझी ही कॉन्सेप्ट आहे. माझी ती कॉन्सेप्ट आहे. कॉन्सेप्ट तुझी तर तुला आता मी माझी कॉन्सेप्ट सांगणार आहे. थांब जरा थांब. आणि जेव्हा ना तो ना असं ते टाकीमध्ये असा वाकून बघत होता ना, उभा होता असा चाबोवर करून, असं वाटत होतं एक असं मागून एक असं चाबोवर धक्का द्यायचा ना, दे धक्का की असं ना त्या टाकीमध्ये गटांगळ्या खाल्ल्या पाहिजे. बचाव 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 बचाव. आणि सोफ्याचं कवर बघून टॉम म्हणते, हे काय मला साडी आणली, मला ड्रेस आणला बरोबर. सोफ्यासारखीच हालत झाली आहे तुझी टॉम. ते कवर आहे ना त्याचा ड्रेस शिवून घे, नाहीतरी तेवढं कापड लागेलच तुला, नाहीतर तेच गुंडाळ स्वतःभोवती. आणि हा एक आपला जुल्फे उडवत असतो, अशी जुल्फे सारखं बाजूला घेत असतो, मोठा स्वतःला जुल्फिकार समजतो. तुला एक आयडिया देऊ झमुऱ्या? म्हणजे तुला ना असं एक वेगळं काहीतरी आता सगळेजणं करतायत. ते धुणी भांडी संघटनेचा तू पण एक सदस्यच आहेस ना, एकुलता एक मेल माणूस, मेल सदस्य. तर तू पुरुषांचा अध्यक्ष आहेस. तर त्यामुळे आता सगळेजणं बघ काय काय करतायत ना, कशी निगा राखावी आणि हे ते असे व्हिडिओज बनवत आहेत. तर तू पण एक बनवूनच टाक झमुऱ्या. मस्त असा व्हायरल जाईल ना, असा व्हायरल, फुल गॅरंटी आहे माझी तुला. नाही व्हायरल गेला ना, गॉसिप गर्ल तुला रोस्ट करणं सोडून देईल. बघ तू काय कर, असं आपलं असं कसं त्या आपल्या टोपऱ्याची निगा राखतो त्याचं असं पूर्ण एक व्हिडिओ बनव. हां, आणि लोक असं आवडीने बघतील. आणि लोकांचे बिचाऱ्यांचे ना आजकाल असं एवढं केस आजकाल नीट राहिले नाही रे, पुरुषांचे पण आजकाल छपरा उडत चालले, तर कमी कमी होत आहेत ना. तर त्यांना पण कळू दे की तुझ्याकडे एवढी जुल्फे कशी, कसं काय तू त्या जुल्फांना मेंटेन करतो. सारखं अशी मागे तुला हाताने करावे लागतात, किती इरिटेट होतं ना. त्यांना पण थोडं इरिटेट, मुझे भी इरिटेट होना है असं म्हणतात ते. जुल्फो से मुझे भी इरिटेट होना है. तर तू त्यांना सांग ना कसं काय असं करता येईल, असं इतकी हेअर ग्रोथ कशी होते आणि मग एवढ्या हेअर ग्रोथला कसं आपण मॅनेज केलं पाहिजे. व्हिडिओ बनव झमुरा, एक नंबर असा ना, ट्रेंडिंगमध्ये जाणार, ट्रेंडिंगमध्ये. ये गॉसिप गर्ल का प्रॉमिस आहे, प्रॉमिस झमुऱ्या. फक्त तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. धक्का देणार तुला मागून. आणि ते सगळे जे काही गिफ्ट्स होते ना ते बहुतेक ताईसाहेबांनीच आणलेले आहेत. CEO ताईसाहेबांनीच आणलेले आहेत. ते गेस्ट एक आले होते, ते गेस्ट आहे ना, पण मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, ते तुम्हाला माहिती नाही. आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही सगळं ऐकलं आहे. हे आमचे कान आहे ना सगळीकडे असतात. आम्ही कान डोळे सगळं उघडं ठेवून बघतो, ऐकतो. त्यामुळे तू नाही सांगितलंस ना तरी आम्हाला सगळं माहिती आहे. ते साडीचं तर बापरे, आधीच बाबा झमुरीसाठी रिझर्व करून ठेवतो आहे. आणि बोलतो झमुरी आहे ना ह्याच्यामध्ये परी दिसेल, परा दिसेल, तो पराचा कावळा. झमुरा किती, म्हणजे झमुराची फॅन्टसी बघितली तुम्ही? झमुरा असा म्हणजे काय काय इमॅजिन करतो. आय एम अ बाबी गर्ल in the Barbie world, imagination, that is your creation. Come on Barbie, let's go party. Come on Barbie, let's go party. गुलाबी साडी, गुलाब जरा इतर गिरा द. म्हणजे बोलतो कसा, गुलाबी साडी किती ना कुठल्याही बाईला सुंदर दिसेल. कुठलीही बाई असेल तरी तिला किती छान दिसेल ना. आणि ती मुलगी जर अगदी फिट असेल तर मग काय बोलायलाच नको. हाय मैं मर जावा. म्हणजे झमुऱ्या तू बाहेर ये स्वप्नाच्या दुनियेमधनं. तुझ्या इथे कोणी फिट नाही आहे रे बाबा. एकदम सगळ्यांना फिट येईल असे एकेकाचा अवतार आहे. त्याच्यामुळे तू फक्त इमॅजिनच कर बाबा तुझ्या बार्बी गर्लला, पराला. अजून एक मूल नाही पदरात तर अशी हालत झाली आहे तिची.
समजू शकते झमुऱ्या मी तुझं दुःख, पण तू स्वतः काय मोठा डूड नाही आहेस. मोठा आला फिट पाहिजे आणि फिट असेल तर कसं दिसेल आणि असं दिसेल. आणि तसं पण तुझ्याकडे कोणीच असं नाही आहे ना, तर ती दान कर कुठल्या तरी फिट बाईला. अशी मस्त बाई कोण असेल ना, जी तुझ्या इमॅजिनेशनमधली असेल ना, तिला देऊन टाकते. हां, तिची ओटी भर आणि तिला ती साडी देऊन टाक. तशी पण तुमच्या घरातल्या बायकांच्या काही कामाची नाही आहे, कारण जसं तू म्हणालास तसं फिट कोणीच नाही आहे. आणि मग ती काय सुंदर बिंदर दिसणार नाही ना, मग कशाला उगाचच वाया घालवायची एवढी सुंदर साडी. त्या ज्या ताई आलेल्या, ज्या कोणी होत्या ज्येष्ठ गायिका, तर त्यांचे पण सगळीकडे हातपाय मारून झालेले आहेत. त्यांनी तिकडे एक आता ओपन करणार आहेत ते एक सेंटर. तर हातपाय मारून झाल्यानंतर संगीतामध्ये किंवा गाण्यामध्ये आणि कुठे कुठे असं वेगवेगळे प्रोग्रॅम्स वगैरे ट्राय करून झाल्यानंतर कुठे जम बसत नाही आहे असं म्हटल्यावर त्यांनी हे आता काहीतरी नवीन व्हेंचर करण्याचं ठरवलेलं आहे. हे तर आजकाल एकदम ठग लाईफ आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे. आपल्याकडे एक राधेमा आहेच, तिथं तुम्हाला माहितीच आहे, ती मावसाड. तर तिचेही असे काही ना काहीतरी प्रयत्न चालू असतात. आता गेले 2-3 दिवस मावसाड असेच एकदम लेक्चरवाले व्हिडिओ टाकते आहे. तर मला वाटतं नेक्स्ट प्रोफेशन तिचं हेच असणार आहे. जर काही चाललं नाही तर खरंच राधेमा हे नाव ती सार्थकी लावणार आहे मावसाड. तसंच यांचं झालेलं आहे, करून करून भागले आणि मग शेवटी काय नाही झालं तेव्हा प्रवचन द्यायला लागले. बघितलं का ऑडियन्स, बघितलं तुम्ही? हां, एकदम एकदम इंटेलिजंट ऑडियन्स होतं. आजी, झमुरा, झाई काका, टॉम आणि मग आणि एक गेस्ट होते, ते कोणतरी स्टीलच्या रूममधले ते एक होते. अशांना घेऊन बसली होती. आणि किती ना, म्हणजे हे लोकांना किती सगळं मॅनिफेस्टेशन आणि काय ठरवलं, काय मनाशी इच्छा बाळगली की पूर्ण करायचं, सक्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यांच्याशी दूर दूरचा काहीही संबंध नाही असे लोक बसून ते प्रवचन ऐकत होते. आणि सिंगरताईंची अशी इच्छा आहे किंवा त्यांना असं कुठेतरी वाटतं की झमुऱ्याकडे येणारे गेस्ट तो त्यांना त्यांच्याकडे पाठवेल, ह्यांचं प्रमोशन करेल. तर तुम्ही चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा करताय ताई. त्याचे गेस्ट त्याच्यासारखेच आहेत, अनदर लेवलचे. झालंच तर तुमचे गेस्ट त्याच्याकडे राहायला येतील आणि त्याचाच फायदा होईल. पण त्याच्याकडनं तुम्हाला काही फायदा होईल हे जर तुम्ही विचार करत असाल तर तुमची घोर निराशा होणार आहे. झमुरा असं कोणाला मदत करत नसतो, तो फक्त स्वतःच्या मदतीचं बघत असतो. आता त्याने तर तुम्हाला दाखवून की असं कोणतरी मोठी बाई आली आमच्याकडे आणि आमची आई, आणि काय बाबा, टॉम तर गळ्यात हात टाकायला एकदम रेडीच असते, वाटच बघत असते. असं कोणतरी काहीतरी डायलॉग मारते आणि तिला मी अशी कवटाळते, अशी ना कचकन त्याच्या गळ्यामध्ये टाकते आपला वळसा. शी टॉम यार, नको ना असं बायकांना चिवळत जाऊ. चुप ना, ठेव ना तुझ्याकडेच तुझा हात. तो एक झमुरा तसा ही टॉमकडनंच शिकलाय रे बाबा. आता या ना टॉमच्याच हातावर हातोडा मारायची वेळ झाली आहे. काय रे, 2,500 रुपये मोजायला लागतात तुला परत परत? 2,500 ना आमच्या इकडे 4थीमधला मुलगा पण मोजतो. इकडे ये रे, हा बघा, हा आमच्या बाजूचा टप्पू तुम्हाला मोजून दाखवेल. आणि टॉम अशी मस्ती आहे बापरे, की किती, जसं काय याला 2.5 लाख रुपयेच मोजायला दिले तिला. आणि झाई काकाला गाडीतनं कसं बाहेर काढलं बघितलं त्यांची. तर म्हणजे ही टॉमला तर आहे ना ॲटलिस्ट तिला मुंबईला जायची इच्छा आहे. ते झाई काकाला तर मला वाटतं की त्या रत्नागिरीत पण कुठे ह्यांच्या मर्जीशिवाय हालता येत नाही. ती भाव्याची आजी तरी त्याच्यापेक्षा बेटर लाईफ जगते आणि ती पण त्याला खाली लेखते ह्यांच्या वागणुकीमुळे. ते बघितलं ना, जेव्हा त्या सत्संगवाल्या ताईने त्याला पेढा दिला तेव्हा भाव्याच्या आजीने त्यांच्याबरोबर शेअर नाही केला, त्याला पास नाही केला. त्या काकींना, त्या सत्संगवाल्या ताईंना सांगावं लागलं की त्यांना द्या म्हणून. ती भाव्याची आजी पण जास्त उडायला लागली आजकाल. नदीवर जाता तुम्ही स्वतःचं पाणी वाचवायला, तिथे नदीवर जाता आणि नदीचं पाणी घाण करता. गावकऱ्यांनी ना ह्यांना ना खरंच ह्यांना बंदी घातली पाहिजे, गावचं पाणी खराब करतात म्हणून. हे काय तुमचे कपडे धुवायला आहे ती नदी? हां, आणि थोडे थोडके असतील तर ठीक आहे. हे सगळंच्या सगळं गाठोडं घेऊन जातात आपलं आणि मोठ्या मोठे चादरी आणि उशांचे अबरे आणि काय काय सगळं मोठ्या मोठ्या गोष्टी तिकडे जाऊन धुत बसतात, जल प्रदूषण करतात. हे काय हे नाही दिसत तुला?
मोठा बिझनेसमॅन हातभार लावतोय, सावकार, भिकार सावकार आहेस तू. आता ना मी मंडळी एकदम इम्पॉर्टंट गोष्टीकडे वळते. मला माहिती आहे तुम्ही स्टार्टिंगपासूनच त्याची वाट बघताय. ते म्हणजे डेकोरेटेड लायसन्स, जे आपल्याला गेल्या वर्षीच जमुऱ्याने सांगितलेलं की पुढच्या वर्षी दाखवणार, आणि आता म्हणतो गेल्या वर्षीपासूनच तयार आहे. आता 3 महिन्यापूर्वी तर बोललेला की प्रोग्रेसमध्ये, आणि आता बोलतो 1 वर्ष झालं. पण खरं काय आणि खोटं काय, मला तर सगळंच गडबड वाटते. गोलमाल है भाई सब, गोलमाल है, गोलमाल गोलमाल गोलमाल. जास्त काही बोलत नाही आहे तुम्हाला मी ना. MTDCच्या रिक्वायरमेंट्स दाखवते. ते रिक्वायरमेंट्स वाचल्यावर स्पेशली सेकंड पेज, सेकंड हाफ तुम्ही वाचाल तर आत्तापर्यंत जे काही रंगरंगोटी, AC, बेड, साफसफाई, टाईल्स, ब्ला 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 ब्ला, सगळं जे काही केलेलं आहे ह्याने पकावगिरी, ती कशासाठी आणि कोणासाठी ते तुम्हाला कळून जाईल. मला काही बोलायची गरजच नाही, पण नीट वाचा मंडळी. हे बघा, तर ह्यासाठी हे सगळं झालेलं आहे, साफसफाईपासून एव्हरीथिंग. आणि तेव्हाच त्यासाठी CEO आणि तिचा नवरा आलेला होता असणार. कारण काय ह्याला कुठे काय बोलता येतं, हा काय त्या ऑफिशियल्सची बोलणार. आणि अजूनही तुम्ही बघितलं असेल तर तिथे त्या खुर्च्या मांडलेल्या होत्या, ते 3-4 जणं येतात आणि ते बसतात आणि ते इन्स्पेक्शन करतात. आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे ना, जसं पाकीट बिकीट ते तर करावंच लागतं, असं आहेर वगैरे तर द्यावाच लागतो, माहेरचा आहेर, त्याच्याशिवाय काही होत नाही. तर ते सगळं मीटिंग आणि सगळं चेकिंग आणि सगळं गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर मग आहेर वगैरे करण्यात आलेला आहे आणि मग ते आता मिळालेलं आहे. ते आत्ता मिळालेलं आहे. कारण तुम्ही जेव्हा बघितलं असेल तर त्याने हात ठेवलेला तरी साईडला तिथे 29 नंबर, 29 नंबर मराठीमध्ये दिसतोय. आणि तो 29 नंबर म्हणजेच 2029, 5 वर्षाचं लायसन्स, म्हणजे 2024 to 2029. सिन्स आता 2024च चालू आहे, तर ते 2024चंच आलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, फार फार तर ऑक्टोबरचं असेल ते अप्रूव्ह झालेलं. त्याच्या आधीचं तर अजिबात नाही. कारण जर लास्ट इयरपासून असतं तर ते 29 नसतं, ते 28पर्यंत अप्रूव्ड असतं. जर जमुऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे लास्ट इयरपासून त्याच्याकडे जर लायसन्स होतं तर इतके दिवस, अगदी 3 महिने आधी काय तो झोपला होता, तेव्हा का नाही त्यानं दाखवलं मग ते. आणि ॲड्रेस दाखवायला असं काय लपवण्यासारखं आहे. शेवटी तू ते तिकडे लायसन्स लावणारच आहेस, बरोबर. आणि ॲड्रेस तर तुझं लोकांना माहितीच आहे. तू एवढा स्टे चालवतोस, तर स्टे चालवल्यावरती तुझा ॲड्रेस लोकांना माहिती असल्याशिवाय कसं चालेल. त्यामुळे ॲड्रेस लपवण्याचा काही प्रश्नच नव्हता. दुसऱ्या पेजवर पण बाजूला ॲड्रेस लिहिलेलाच आहे तुझा, खरजोळेचा. किती खोटं बोलशील रे, किती खोटं बोलशील. शरम करो, भगवान से डरो. नाही ना रे, नाही तुला शरम आहे, नाही तू भगवान से डरत आहे. कारण जर तू भगवान से डरत असताना तर असं देवाला, असं देवाऱ्याला त्या असं रस्त्यावर टाकलं नसतंच ना रे. राहून राहून ते माझ्या मनात येतं, जातच नाही रे, जाताही नाही साला, क्या करू बता. आणि राहिली गोष्ट तुझ्या आईच्या त्या थुकपट्टी स्टोरीची, तर असं कोण रे बाबा, म्हणजे हे तर त्यांच्यासारखं झालं. ते जे म्हणतात ना तुझे मित्रमंडळी, फेलो व्लॉगर्स, की आम्ही सगळे आमच्या मेमरीज ज्या आहेत त्या आम्ही यूट्यूबवर साठवून ठेवतो, त्याच्यासाठी आम्ही आमच्यासाठी करतो. तर मला सगळ्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे. मेमरीज आपण आपल्या मेमरी कार्डमध्ये साठवतो, आपल्या मोबाईलमध्ये साठवतो, नाही का. आपण यूट्यूबवर थोडी टाकून ठेवतो. तसा तुला जर एवढं, तुला आणि तुझ्या सोकॉल्ड त्या ताईला एवढेच जर मेमरी साठवायच्या होत्या, एवढेच जर त्या रेसिपी बुक असं काहीतरी असं आपल्यासाठी ठेवायचं होतं की आईचा बटवा, ठग लाईफचा आणि टॉमचा बटवा, तर तो बटवा कुठेतरी स्वतःच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवायचा ना. यूट्यूबवर टाकून कोण ठेवतं. आणि तू काय रे येडा समजतो, तुझ्या आईला बनवत असशील, ती पण बनलेली नसेलच, तिला तर माहितीच असेल आपला राज दुलारा फुलारा फुलोरा किती पाण्यात आहे, ते तर तिला माहितीच आहे.
तर काय म्हणतं की मी डिलीट करायचं कारण मी त्याच्यावरती हा कार्टून बघायचा ना टॉम. रेन दे बक्का, एवढं पण फेकू नकोस, समजलीस ना. तू आणि तो तुझा झमुरा, तो किती आणि काय बघता आणि तुमची काय लेवल आहे आणि काय बघू शकता ना ते सगळ्यांना माहिती आहे. तर मोठा काय एवढा काय झमुरा काय कार्टून बघायला एवढा पण लहान नव्हता. दूध पिता बच्चा नाही आहे तो कार्टून बघायचा म्हणे. तोच एक मोठा कार्टून आहे. कसलं कार्टून बघायचा ते बघ, की कार्टूनच्या नावाखाली कार्टून फिल्म बघायचा. फिल्म मैं तो छोटा बच्चा था, बड़ी शरारत करता था, मेरी चोरी पकड़ी जाती जब रोशनी देता खजाच. ते काय कागदाचं सगळं लावून ठेवलंय आणि काय ते अक्षर आहे. शी 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 शी. अरे झमुऱ्या, जर एवढं स्वतःला लिहिता नाही येत, बघून पण लिहिता येत नाही, कॉपी पण तुला करता येत नाही, अशी तुझी हालत. रे बाबा भकास कॉलेज, तू नको रे बाबा नको. तुझ्या शाळेचं नाव अजिबात सांगू नका झमुऱ्या. खरंच खरंच जाऊन आहे ना लोक आग लावतील तिकडे जाऊन. असले विद्यार्थी हे केले, पास केले म्हणून. काय ते महाराष्ट्र टाडम्स. ई लिहिता येतो का तुला? ई लोकसत्ता, सत्ता असतं ते. तला त्या भाव्याला तरी सांगायचं रे, तिने तरी बरं लिहिलं असतं. काय केलंयस ते? आणि असं कोण, मी तर असं माझ्या घराच्या बाहेर असं लिहीन WTDC अप्रूव्ड घर. हां, म्हणून काय ते वर्ल्ड टुरिझमने अप्रूव्ह केलं आहे का माझं घर? काय कागदावर काय पण लिहितो, काही लिहितो मी, काही लिहीन मी, काय पण लिहायची असं माझी मर्जी. याला काय पण म्हणजे याला इतकं काय असं वाटतं की पब्लिक काही येड आहे, काही येड आहे. काहीतरी मोठी वॉल डेकोरेटिव्ह बनवली आणि काहीतरी सांगतो आणि तिला स्वतःला माहिती नाही टॉमला तिची अकम्प्लिशमेंट्स. हिला आठवण करून द्यायला लागते. म्हणजे डोक्यावर परिणाम झाला आहे. टॉम बघ काय खाते पिते, कशात काय घालून देतो, झोपलेली असते झोपाडू कुठची. आता तर डोळे पण गेले 2-2 तासांनी म्हणे ड्रॉप घालायचे. थुकपट्टीचे धंदे बंद कर, जरा काहीतरी व्यवस्थित कर. नाही जमत आहे तर काहीतरी जे जमतंय असं कर. सांगितलं ना तुला मी, 2-3 चांगले तुला आयडिया दिलेत, पण ऐकायचं ना नाही तुझं. हेच फालतूगिरी करण्यात लागलाय. सांगितलं होतं ना तुला पंचवार्षिक योजना कर म्हणून, ते नाही होत आहे तुझ्याच्याने. आता तुला दुसरं सांगितलं आहे मी. हां, ते टोपऱ्याचं जरा बघ काय होतं आहे का, सांगता येतं आहे का. जरा लोकांना काहीतरी उपयोगाचं काहीतरी इन्फॉर्मेशन दे. आमची वेगळी कहाणी आहे, अशी आमचं वेगळं हे आहे म्हणून ही स्टोरी एकदम. अरे तूच अजूबा आहेस गॉंगॉंगच्या दुनियेतला. तुझी कसली वेगळी कहाणी, तुझी अधुरी कहाणी आहे ना, अधुरीच राहणार आहे. समजलं का तू? बकवास बंद कर. मंडळी, सगळं काही नीट तुम्ही वाचा. जे मी काही सांगितलेलं आहे, जे मी काही तिकडे दाखवलेलं आहे ते तुम्ही नीट बघा आणि तुम्हाला स्वतःलाच कळेल, कारण माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. तर अशा रीतीने या झमुऱ्याची आजची ही ठग लाईफ कहाणी इथेच सुफळ संपूर्ण होत आहे. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा, एन्जॉय युअर हॉलिडे.